श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपालकृष्ण भगवान की जय। गोपालकृष्ण भगवान की जय। गोपालकृष्ण भगवान की जय। मागच्या कथाभागामध्ये आपण पाहिलं की परीक्षिती राजाला जो शाप मिळाला होता तो त्या 4 ऋषींनी येऊन सांगितला आणि त्यानं तो स्वीकारला आणि एका क्षणामध्ये सगळ्याचा त्याग केला. मंडळी, असा त्यानं त्याग केला तेव्हा कोणीतरी त्याला थांबवलं असेल ना. त्याच्या राज्यकारभारामधले मंत्री आहेत, त्याची पत्नी आहे, मुलं आहे, ह्या कोणीतरी त्याला थांबवलं असेल ना. या सगळ्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं आता कशामध्ये सुद्धा लक्ष राहिलं नव्हतं. कारण त्यानं एकच विचार मनामध्ये पक्का केला होता की या 7 दिवसात मी असं काय केलं पाहिजे ज्यानं मला मोक्ष प्राप्ती होईल, माझा उद्धार होईल. मनुष्य जन्माचं सार्थक कशामुळे होईल? ते सार्थक मोक्षामध्ये. मग असे मोक्ष देणारे गुरु मला भेटतील आणि ते माझा उद्धार कसा करतील, मोक्षप्राप्तीसाठी काय साधन करावं, ह्या विचारामध्ये हा परीक्षिती राजा आहे. गंगेच्या काठावरती आला, अनेक ऋषीमुनी त्याच्या बरोबर आहेत, राजा आहे तो. आणि हा प्रत्येकांना विचारतोय की माझ्याकडे आता 7 दिवस शिल्लक आहेत, तेव्हा या 7 दिवसामध्ये मोक्ष मिळण्यासाठी मी काय करावं, असं काहीतरी निश्चित मला साधन तुम्ही सांगा. संकटकाळी तरुण नेणारा जो सद्गुरू आहे, त्या सद्गुरूची भेटी मला कशी होईल ते सांगा, किंवा तो कुठे मिळेल, तो सद्गुरू कुठे मिळेल, ते तत्व जे आहे ना त्याची आणि माझी भेट कशी होईल, ही तळमळ त्याला लागली. आणि असं म्हणतात की परमार्थामध्ये तळमळ फार महत्त्वाची आहे. सद्गुरू असे सहज भेटत नाहीत, त्याच्याकरता तेवढी तळमळ लागली की सद्गुरू भेटतात. आणि ती तळमळ परीक्षिती राजाला लागली. आणि मग त्या स्थितीमध्ये राजा आहे, पण त्याला फार काळ त्या स्थितीमध्ये राहावं लागलं नाही. कारण अत्यंत दयार्द्र अंतःकरणाचे शुकमुनी साक्षात त्या ठिकाणी आले. राजाकडे त्यांनी पाहिलं आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर राजाला लक्षात आलं, म्हणजे आत्तापर्यंत जी भीती होती ना, ती मनातली भीती नाहीशी झाली म्हणजे. आणि आता हा राजा शुकदेवांना शरण गेलाय. भागवतामधली जी सगळी नावं आहेत ना, त्या केवळ नावांवरती एक मोठी मालिका होऊ शकते. शुक या शब्दाचा अर्थ आहे पोपट. आपण सगळ्यांनी तो पक्षी पाहिला आहे, हिरव्या रंगाचा आणि लाल चुटुक्क अशी त्याची ती चोच आहे. आणि असं म्हणतात की हा जो पोपट आहे हा फार गोड बोलतो. भागवतामध्ये सुद्धा शुकदेवांचं फार गोड वर्णन आहे. शुकदेव सांगतायत ना, त्यांच्या मुखातून जे बाहेर येते, जे स्त्रवतंय, त्याला अमृत असं म्हटलंय. शुकमुखाद्र अमृत संयुक्तम. त्या भागवतातली भाषा जी आहे ना, ती प्रतिकात्मक भाषा आहे. आपण वेळेच्या मर्यादेमुळे सगळ्या कथा अत्यंत ज्याला छोट्या प्रमाणात शॉर्ट म्हणतो असं बघतोय, पण भागवतातली भाषा ही प्रतिकात्मक भाषा आहे. पोपटाचा रंग हा हिरवा आहे. हिरवा रंग हा उत्कर्षाचा म्हणून बघितला जातो. आपण झाडांची पानं बघा, ती सुद्धा छान हिरव्या रंगाने नटलेली असतात. त्याची जी चोच आहे ना, ती लाल रंगाची आहे. अग्नीचा रंग लाल सांगितला. आणि ह्या अग्नीच्या मुखातून जे बाहेर पडत आहे, त्यांची जी वाणी आहे ना, त्यानं काय होतंय तर सगळी पातकं जी आहेत ना ती भस्म होऊन जात आहेत. म्हणून तो सांगणारा जो आहे ना तो शुक आहे. त्याची ती वाक ज्योती आहे असं म्हटलंय. आणि ती कशी आहे तर ती अविनाशी आहे, अखंड आहे, धगधगती आहे, सतत काही ना काहीतरी
देती आहे समोरच्याला. अग्नीचा एक गुणधर्म आहे, त्याची जी ज्वाळा असते ना ती सतत वर जात असते, उत्कर्ष सतत त्यातनं होत असतो. आपण एखादं लाकूड पेटवा आणि ते उलटं धरून बघा, त्याची ज्वाला ते लाकूड उलटं जरी धरलं ना तरी वर जाते, कारण तो अग्नीचा गुणधर्म आहे. धगधगतेपणा, अविनाशीपणा हा अग्नीचा गुणधर्म आहे. असे शुकमुनी हे कथा सांगण्यासाठी सिद्ध झालेले. वक्ताही अधिकारी आहे, श्रोतासुद्धा अधिकारी आहे, आणि या अधिकारी वक्त्याच्या मुखातून ते अधिकारी शब्द ऐकण्याकरता राजा आता सिद्ध आहे. त्याच्याबरोबर सभेमध्ये अनेक श्रोते उपस्थित आहेत, आणि हा एक पर्वणी काळ आहे, तो चुकू नये. भागवत ऐकण्याची संधी कुणीही चुकू नये म्हणून सगळेजण त्या ठिकाणी जमलेले. आणि शुकदेवांनी पहिल्यांदा परीक्षितीला काय सांगितलं तर त्याच्या पूर्वजांचा इतिहास सगळा सांगितला. राजा तू कोण आहेस मुळात, कारण त्याला मृत्यूचं भय आहे. आता 7 दिवसांनी माझा मृत्यू येणार आहे हे भय राजाला आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की राजा तू किती थोर परंपरेतला आहेस, तुला कसला लय भय. राजा तू कोण आहेस तर धनुर्धारी अर्जुनाचा तू नातू आहेस, वीर अभिमन्यूचा पुत्र आहेस. गंगा, सरस्वती, कुंती, द्रौपदी आणि उत्तरा अशा सगळ्या वीरांगना, एका अर्थानं नारी रत्न ज्याला म्हणता येईल, त्या नारी रत्नांपासून तुझ्या अंगामध्ये त्यांचं रक्त आहे. तेव्हा राजा तू अशा उत्तम कुळातला आहेस, तुझं कुळ एवढं मोठ्या स्थानावरती आहे आणि त्या कुळातला तू आहेस. आणि मग त्यांनी एक एक कथा राजाला सांगायला सुरुवात केली. व्यासांच्या जन्माची कथा शुकदेवांनी राजाला सांगितली. त्याच्यानंतर त्याची जी कुंती आहे त्या कुंतीची कथा सांगितली. कुंती कोण आहे? कुंती ही भक्ती योगिनी आहे असा भागवतामध्ये शब्द आहे. कारण तिनं कुमारी असताना श्रीकृष्णांची सेवा, तिनं भगवंतांची सेवा केली आहे, त्या तत्वाची सेवा केलीच आहे. आणि कुंती अशी एकमेव आहे, म्हणजे ह्या जगतामध्ये आपण भगवंतांकडे काय मागतो तर आम्हाला सुखी ठेव, आणि कुंतीनं भगवंतांकडे दुःख मागितलंय. कारण कुंती भगवंतांना म्हणते, श्रीकृष्णांना म्हणते की दुःखामध्ये तुझं स्मरण आहे देवा, सुखामध्ये स्मरण नाही आहे. सुखामध्ये आम्ही तुला विसरतो, तेव्हा आम्हाला वारंवार काय देतं, आम्हाला वारंवार आपदा दे, असं कुंती म्हणते. आणि द्रौपदी आणि उत्तरा ह्या कोण आहेत तर ह्या पूर्ण शरणागतीची उदाहरणं आहेत. अशा कथा शुकदेवांनी राजा परीक्षितीला सांगितल्या. त्याच्यानंतर भीष्माचार्यांची कथा शुकदेवाला सांगितली. आणि अशा थोर व्यक्तींच्या कुळामध्ये राजा तुझा जन्म झालाय, तेव्हा तू काही काळजी करू नकोस, तुझा उद्धार नक्की होणार याची खात्री ज्याला म्हणतात ती पहिल्यांदा राजाला करून दिली. आणि त्यानंतर राजाला सांगितलं की राजा, मुळामध्ये मनुष्य जर समाधानी असेल तर त्याला वेगळ्या मोक्षाची गरज नाही. आणि मग त्यांनी समाधानाच्या 4 पातळ्या आहेत असं सांगितलं. एक जे आहे ते शारीरिक समाधान आहे. हे शारीरिक समाधान म्हणजे इंद्रियांना विषय प्राप्त झाल्यानंतर जे मिळतं त्याला शारीरिक समाधान असं म्हणतात. दुसरी पातळी आहे ही भावनिक समाधानाची आहे, म्हणजे इंद्रिय सुखांच्या पलीकडचं जे समाधान आहे ती दुसरी पातळी सांगितली. भावानंद, बौद्धिक समाधान सांगितलं. तिसरी पातळी सांगितली ज्ञानाच्या पातळीवरची, बौद्धिक समाधानाची, म्हणजे ज्ञान मिळाल्यानंतर आपल्याला ही गोष्ट समजली आहे ह्याचं जे समाधान मिळतं ते ज्ञानी माणसाला ते बौद्धिक समाधान सांगितलंय. आणि चौथ्या पातळीवरचं समाधान म्हणजे आध्यात्मिक समाधान सांगितलं. आणि शुकदेव सांगतात, राजा
हे जे चौथ्या पातळीवरचं समाधान आहे हेच सर्वोच्च समाधान आहे. आणि या सर्वोच्च समाधानामध्ये काय घडतं किंवा काय प्राप्त करायचं असतं तर प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन या पातळीमध्ये प्राप्त होतं आणि त्यानं हे आध्यात्मिक समाधान मिळतं. राजा, तू काही काळजी करू नकोस. तुला हे आध्यात्मिक समाधान जे आहे ते भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रकथांमधून, त्यांच्या लीला अवतारांमधून मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आता प्रत्यक्ष भागवतातल्या वेगवेगळ्या कथांना शुकदेवांनी सुरुवात केली. आपण सुद्धा त्या कथा पुढच्या भागामध्ये श्रवण करणार आहोत. आपल्याला जर या कथा आवडल्या असतील तर कृपया ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत या कथा पोचवण्यासाठी शेअर करा. कारण ह्या पुराणातल्या कथा या फार महत्त्वाच्या आहेत. याच्यातनं होणारा बोध हा फार महत्त्वाचा आहे आणि अधिकाधिक लोकांपर्यंत वेगवेगळी पुराणं पोचावीत यासाठी हा प्रपंच आहे. आपण सगळेजण सुज्ञ आहातच. पुढच्या भागवताच्या कथा पुढील भागात. तोपर्यंत गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.